सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पोलिसांनी रोखून धरलं होतं का? काही तुम्हाला पोलिसांनी अडवलं, काय नेमकी मागणी होती? पोलिसांनी आम्हाला जे आहे ते इकडे बाजूला देऊन ठेवलेलं आहे। अशोक खरातला जे आहे ते कोर्टात आणलं होतं। महिलांच्या ज्या महाराष्ट्राच्या महिलांच्या ज्या भावना आहेत की त्याला दोन खानाखाली तरी दिल्या पाहिजेत कुणीतरी जाऊन, म्हणून आम्ही इथं आलेलो होतो। आणि पोलीस जे आहे ते अजूनही त्याला संरक्षण देत आहेत, त्यालाच VIP ट्रीटमेंटमध्ये नेतात। त्यांना म्हटलं आम्ही काही चुकीचं केलं तर आम्हाला ताबा घ्या, परंतु आम्हाला सोडतही नाहीत आणि काहीच करत नाही। हरामखोराला सोडलंय त्यांनी। तो न्यायालयात म्हणतो की मी जादूटोणा केलाच नाही। अशोक खरात जो आहे तो भंपक आहे, खोटारडा आहे आणि आता न्यायालयालाही फसवण्याचा प्रयत्न। न्यायालयाला देखील फसवण्याची त्याच्यावरती कडक कारवाई झाली जिसमें 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी। मराठी आम्ही मिरगावला गेलो होतो। आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो। दिवसभर मिरगावमध्ये होतो। आम्ही तिथे पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहे। का दहशतीत आहे? तिथे जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे। त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे तेव्हा मागणी होती, आता आमची मागणी अशी होती आता तृप्तीताई देसाई पुण्यावरून इथं आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो। तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो गोरगरीब महिला त्यांचं त्याने शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून या असे नीच नराधम, कधी रामराहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणालाही शिक्षा होत नाही आणि मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही। म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती त्याच्या कानफळात वाजवायचं होतं, आम्हाला दाखवायचं होतं या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार।